3 भाकरी केल्या फक्त शेरूला आणि अण्णांना. आम्ही वडापाव खाल्ले होते मगाशी. वडापाव खाल्लेले म्हणून भूक नाही मला. तसं तर चपाती खाल्ली ना की घेऊन जायचे मला आता. आणि मी व्हिडिओ घेतलेला माझा. व्हिडिओचाच आवाज येतोय. माझ्याच व्हिडिओमध्ये माझा आवाज येणार नंतर. तर अरे बापरे, बादली उचले ना की मला हाताने. दुधाची बादली. थोडंसं दूध तापवते अण्णांना. आणि प्राजक्ताला सांगितले अण्णांपुरती भाजी आणून दे. एकट्यासाठी कुठं भाजी बनवू. सकाळची पण भाजी आहे. कारण मला ना खूप काम आहेत. मी तुम्हाला थोडा पसारा दाखवते घरातला. कशी काय मज्जा चालू आहे माझी. हे बघा. त्याचं झालंय असं की दिवसभर आम्ही मुरघास बनवत होतो ना. आणि मग मुरघास बनवताना दिवसभर त्या बॅगा भरायच्या वगैरे. कामाला माणूस होता. आणि सगळा गोंधळ झाला कामांचा. एक बॅग कमी पडली. परत गेले दुसरी बॅग घेऊन आले. दुसरी बॅग भरली. ती पण कमी पडली. आता परत तिसरी आणली मगाशी त्यांनी जाऊन. तर आता ती उद्या सकाळीच भरायची. पण असं झालंय की घरात सणासुदीचे दिवस आहेत आणि साफसफाई नाही झाली घरातली शेतातल्या कामांमुळं. शेतातली कामं झाली तोपर्यंत घरची कामं होती. त्यात मध्ये माझी तब्येत बिघडलेली. आणि इकडे आमचं कपाट होतं ना. तर मला गौराई इकडे बसवायची. या भिंतीला अशी या इकडे तोंड करून बसवायची. पहिलं मी इकडे बसवायची अशी समोर दरवाजाकडे तोंड करून अशी इकडे. पण आता ते होतंय काय की ह्या स्पेसमध्ये इथं आहे ना हा स्पेस कमी पडतोय मला गौराई दरवाजाकडे तोंड करून बसवायला. मग मी ठरवलं की मी ह्या भिंतीला अशी या बाजूला जशी आता उभी तशी गौराई उभी केली ना तर मला रांगोळी वगैरे काढायला थोडी जागा मिळेल. म्हणून मी थोडं शिफ्टिंग केले. कपाट इकडच्या बाजूला घेतले. आणि ते आजच सगळं करायला घेतल्यामुळं ना सगळा माझा गोंधळ उडालाय. भिंतीवरचं सामान सगळं खाली काढून ठेवले. इकडं कपाटाच्या खाली ती रानातली पाईप बीप काय काय असं अण्णा आणून ढकलून ठेवत असतात ते बाजूला काढले. बिछाना सगळा बाजूला काढून ठेवलाय. कपाटाच्या कोपऱ्यामध्ये असायचा इकडे. तर तो सगळा बाजूला काढून ठेवलाय. तर हा असा सगळा गोंधळ चालू आहे माझा कामांचा. आता बघूया किती वाजता होईल सगळं काय माहित नाही. तुम्हाला घड्याळ दाखवते कुठं ठेवले. हे बघा. आणि आता वाजलेत 9:30 वाजून गेलेले. घड्याळ माझं 10 मिनिट पुढे. तर चला अशी कामांची काही आणून ठेवली. त्याच्यावर कपडे. आणि ह्याच्यात काय मी तुम्हाला नंतर दाखवेल बरं का. नंतर म्हणजे आता बघूया. गौराई उभी करताना दाखवेल की काय मला माहित नाही. कधी दाखवायला मला वेळ भेटेल. पण नंतर दाखवते या बॉक्समध्ये काय आहे ते. मी पण दाखवा. तुला पण दाखवू. आज प्राजक्ताने खूप काम केले म्हणजे शाळेतून आल्यापासून बसलेली नाहीये. तिचे मम्मी पप्पा अजून शेतात आहेत. अजूनपर्यंत त्यांचं उडदाची मशीन आली आहे आणि 2 जणांचा एकाच दिवशी उडीद करायचंय. तर ती शाळेतून येते एवढ्या लांब. एक तर आमचं गाव 3 किलोमीटर आहे इथून. आणि पोरगी शाळेतून येऊन जेवण बनवून भांडी बिंडी घासून सगळं तिने बघितलंय घरचं. मम्मी पप्पा शेतात अडकले. त्याची मोठी बहीण पण शेतात आहे. आणि ते आता उडीद करतील तेव्हा घरी येतील. त्यांना यायला 12 वाजतील की काय माहित नाही. अशा आमच्या पोरी मेहनती असतात. एवढ्या मुली कितवीला 9वीला. आमची प्राजक्ता 9वीला आहे. 9वीच्या मुली शहरातल्या काहीच काम करत नाहीत. बॅग फेकली की दमून भागून बेडवर जाऊन झोपतात. पण ही आमची मुलगी बघा. दिवसभर शाळेत जाऊन सकाळी 3 किलोमीटर चालत जायचं. संध्याकाळी येताना 3 किलोमीटर चालत यायचं. घरी येऊन अभ्यास करायचा. अभ्यास करून घरातली कामं. अशी असतात शेतकऱ्यांची मुलांची कामं. अण्णा बसले जेवायला. तर चला मंडळी अजून अपडेट देत राहील. पण मला नाही वाटत मला एडिटिंग वगैरे करायला वेळ मिळेल म्हणून. मी आता जोपर्यंत मी कामात बिझी आहे जोपर्यंत माझे सणसूद चालू आहेत आणि घरातली दरवाज्यातली कामं चालू आहेत ना तोपर्यंत मी अशा छोट्या क्लिप अपलोड करत राहणार आहे. कारण मला खरंच वेळ भेटत नाही की मी एडिटिंग करून अपलोड करावीत. आणि नंतर दिवस निघून गेलेले असतात ते. आणि मग नंतर मला व्हिडिओ अपलोड करू वाटत नाही. कितीतरी वेळा असं झालंय की मी व्हिडिओ शूट करून ठेवलेले असतात पण ते टायमात अपलोड न केल्यामुळे मी डिलीट करून टाकते. आणि हा गणपतीचं तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्याकडे गणपती नाही आहेत. खरं तर बसवतात आमच्या घरी गणपती चालतो बसवलेला. पण माझ्या सासूबाईंनी कधी बसवलं नाही कारण मी इथं नसायची गावाला. मी मुंबईला असायची. मग आमच्या सासूबाईंचं म्हणणं की आम्ही दोघंच म्हातारी कोण त्यांचं करत बसणार. आणि आता माझं पण तसंच झालंय की आम्ही दोघंच आहे तिथं आणि आमच्या अण्णा. 3 जरी माणसं मुलं नाही तिथं तर हुरूप येत नाही उल्हास येत नाही की आपण हे करावं ते करावं. पण बहुतेक मी पुढच्या वर्षी माझ्या घरी गणपती आणणार आहे.
तर ती पुढच्या वर्षी बघूया. तोपर्यंत कोण राहील कोण जाईल, मीच असेल की नसेल काय सांगावं, आपलं कोणाचंच कोणाला आयुष्याची गॅरंटी नसते. पण माझा विचार चाललाय की पुढच्या वर्षी मी गणपती आणेल आमच्या घरी. आणि आम्ही मुंबईमध्ये राहत होतो तर तिकडे पण आमच्याकडे गणपती नसायचा, कारण तिथं भाड्याच्या रूममध्ये राहायचो आम्ही. आम्हाला वाटायचं की आपलं स्वतःचं घर होईल तेव्हा गणपती आणूया. पण आता मी इथं माझ्या घरी स्वतःच्या राहते तर मी का नाही आणावं गणपती. पण मला शेतातल्या कामांमुळे मला खरंच जमलं नाही आणायला यावर्षी. पण पुढच्या वर्षी काहीही कारण येऊ दे, मी पुढच्या वर्षी गणपती आणणार आहे घरी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून. आज बहुतेक आपला रात्रीचं खेळ चालणार आहे रात्रभर. बाय बाय, गुड